तर विकासाचं माझं वैयक्तिक असं मत आहे, जो आपल्या भागामध्ये विकास करतोय, शेतकऱ्यांची जो कामं करतोय, म्हणजे जात पात न बघता त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं. आव्हान काही नाही, आव्हान कामच बोलते. विकास काम काय झालं? भरपूर झालेत, पुष्कळ झालेत. आमचे जे दादाबाजी आहे आमचे फजल पटेल हे आम्ही आमचे काम केले सगळे. आमचा जे तळापर्यंत जे वर पण गेले सगळे त्यांनी काम केले. पण आव्हान आहे विरोधकांचं. महाविकास आघाडी सुद्धा कमके आहे, भाजपचे उमेदवार आहेत, पण त्यांच्यासमोर शाहू विकास आघाडी टिकणार काय? हो, टिकणार की टिकणार म्हणजे काय? विकासाचा जो ठिकाणी डोंगरच आहे. रात्री 12 वाजता देखील तुम्ही त्यांना बोलवला तर त्यांनी रात्री झोपेतून उठून येतील असा उमेदवार आहे. कामच केलं तो, त्यांचे काम दाखवण्यासारखे आहेत. राजेंद्र रावकर पाटलांसमोर देखील गेले. गरीब असून दे, श्रीमंत असून दे, प्रत्येकाची अडचण ते दूर करतील. 40 वर्षात ज्या गटारी बिटारी सगळे गावातली काम आहेत एकही ठेवलेले नाहीत. बहुत समाजाचं सगळं पिऊन गुलाब गटारी सगळे तो जड काम केलं. तर आता कवट्याच्या माळावर मला जिथे गेलो लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या तर लोक काय कामच केलेलं नाही म्हणतात. कोण म्हणतात? आमच्या गावामध्ये जे काही झालेलं आहे, आमच्या डोळ्या देखील जे झालेलं आहे तेच आम्ही सांगणार. आता बौद्ध समाजाला 25 लाखाचं बौद्ध विहार बांधून दिले. कोण जाईल तो साहेबांचाच माणूस आहे. विरोधकांचं आव्हान सुद्धा तगडा आहे की तुम्हाला या शाहू विकास आघाडीला किंवा तुमच्या नेत्यांना? आहे की येत्यात का खुर्चीवर बसतात आणि घरला जातात असे नेते आहेत. विरोधकांच्या आव्हानासमोर टिकणार काय तुम्ही? टिकणार 100% टिकणार. होय, कारण कामाच्या जोर आम्ही बोलतोय. आणि सगळ्यात मोठा पायलट प्रोजेक्ट यड्रावकरांनी हे आलासमध्ये राबवला, चारपड मुक्तीचा. लोक हा विकास बघूनच लोक मतदान करणार आहेत. मी सध्या आलास जिल्हा परिषद मतदारसंघातील आलास या गावामध्ये आहे आणि या निवडणुकीच्या निमित्तानं काही प्रचार करणारे कार्यकर्ते या ठिकाणी दिसत आहेत. सर्वसाधारण प्रवर्गासाठी जिल्हा परिषदेला राखीव असणारा मतदारसंघ आहे. काय नेमक्या मतदारसंघातील लोकांच्या भावना आहेत आपण त्यांना विचारा. मामा नमस्कार. नमस्कार. काय आलास जिल्हा परिषद मतदारसंघात आता तुम्ही प्रचारला फिरायला आलाय, कोणाचा प्रचार आहे? राजश्री शाहू विकास आघाडी या आता जी प्रचार सभा झाली त्या प्रचारासाठी आणि त्यांच्या त्या आढावा बैठकीसाठी या ठिकाणी मी उपस्थित आहे. काय मग आता राष्ट्रीय शाहू विकास आघाडीच्या तुम्ही बैठकीसाठी उपस्थित आहे, पण लोकांनी आता मतदान करताना कुणाला करावं असं तुम्हाला वाटतंय? आपल्या या भागामध्ये आमचे जे कार्यसम्राट आमदार उल्हासदादा पाटील आहेत, तसेच माजी आमदार आणि हे आता ते सध्याचे आमदार जे राजेंद्र पाटील यड्रावकर आहे, यांचा एकंदरीत विकास पाहिला तर विकासाचं माझं वैयक्तिक असं मत आहे, जो आपल्या भागामध्ये विकास करतोय, शेतकऱ्यांची जो कामं करतोय, म्हणजे जात पात न बघता त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं आणि आपल्या 7 गडाचा विकास साधावा असं माझं वैयक्तिक मत आहे. विकास काम काय झालं? भरपूर झालेत, पुष्कळ झालेत. ज्या 40-45-75 वर्षामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ज्या काही घडामोडी झाल्या आणि त्याच्यामध्ये जो काही विकास रखडला गेलेला होता तो उरलेला सर्व काही यांनी हातामध्ये घेतला आहे. त्याच्यामधली 50-60% कामं झालेले आहेत. अजून जी बाकी आहेत ते मंजुरीसाठी आता साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ते मार्गी लागलेले आहेत. त्यांनी नक्की यांनी आता 4 वर्षाचा कालावधी यांचा आहे आणि त्याच्यामुळे नक्की पूर्ण होतील असं आम्हाला वाटते. पण आव्हान आहे विरोधकांचं. महाविकास आघाडी सुद्धा कमके आहे, भाजपचे उमेदवार आहेत, मग त्यांच्यासमोर शाहू विकास आघाडी टिकणार काय? हो, टिकणार की टिकणार म्हणजे काय? विकासाचा जो ठिकाणी डोंगरच आहे त्या ठिकाणी एक आणि हा डोंगर जो आहे तो असं एक दगडाचा डोंगर आहे. तो काय असं वाळूचं वैरू नाही, ते पसरून जाईल लगेच तुटून जाईल असं नाही. हा टिकणारच. ऊन वारा पाऊस किती आला त्याला किती जरी हे झालं तर हा टिकणारच आणि हे पॅनल नक्की विजय. आमदारांच्या कामाबद्दल सांगितलं आपण. निवडणुका जिल्हा परिषद पंचायत आहेत, लोक आमदारांचे काम करणार का जिल्हा परिषद पंचायत उमेदवारांचे काम करणार? हे बघा, वरती जे आमदार खासदार असू दे हे गल्लीतूनच वरती गेलेले असतात आणि गल्लीपासून दिल्लीपर्यंत गेलेले असतात. त्याच्यामुळं हे हितनच टिकणार आहे. वरती जे गेलेत ते काय आहेत ते पण शेतकऱ्यांचेच आहेत, काही तिथलीच आहेत. त्याच्यामुळे जो कोणी विकास केलाय त्याच्या पाठीमागेच राहणार. जोर कोणा दिसतो इकडे? फजल पटेल आणि दादेपाशा पटेल. चिट्टी. हो यार. आता फैजल पटेल दादेपाशा पटेल म्हणाला, काय केले त्यांनी? अहो केले नाही काय केलंय. सगळी कामं त्यांनीच केलेली आहेत. त्यातलं काय केलं? पंचायतीची कामं हे म्हणत, रस्त्याची कामं किंवा शेतकरीची कामं हे सगळं केलेलं आहे त्यांनी. नुसतं कागदावरती का प्रत्येक कागदावर नाही, प्रत्यक्ष केलेलं आहे. काम करणारी माणसं आहे. वाजणार शिट्टी? हो नक्की. एक मतानं शिट्टी फुल येणार. शिट्टी समोर आता कमळ आहे, इकडं हात आहे राहणार की त्याला त्याच्यात आम्ही येणार ते निवडून देणार. हो. बस चला. तुम्ही कार्यकर्ते म्हणून तसं म्हणाला खरं. शिट्टी काय सांगाल? तुम्ही प्रचार करला आता, कोणाचा प्रचार करताय? आम्ही राजश्री शाहू विकास आघाडीचा प्रचार करतो. का म्हणजे राष्ट्रीय शाहू विकास आघाडीचा प्रचार करण्याचं कारण काय? जोपर्यंत आम्ही
आमचे जे आमदार साहेबांनी उमेदवार दिले त्या मतदारसंघात हे स्वतःहून काम करणार आहेत आणि आमचे उमेदवार असले आहेत. इतर कुठले आता नेते असतील, आता काम करायचं असलं तर त्यांना स्वतःचा खर्च घालायला पाहिजे, गाडी घ्यायला पाहिजे, पेट्रोल घालायला पाहिजे, त्यांना नाश्ता द्यायला पाहिजे, जेवण द्यायला पाहिजे. तरी आमचे उमेदवार असले आहेत, एका फोनवर म्हणा हाक लागली तर बिना त्यांना पदार्थ नाश्ता, पदार्थ डिझेल घालून, पदार्थचे पैसे घालून काम करून आणून देतील. आणि एवढं वर्चस्व आहे आमदार साहेबांच्याकडे. आमची तळापासून वरपर्यंत सगळी टोटल कामं आम्ही बिनधास्त करून आणतात, एवढा आमचा विश्वास आहे उमेदवारावर. लोक आता मतदान करताना नेत्याला बघणार का उमेदवाराला बघणार? उमेदवाराला बघून पण आणि नेत्याला बघून पण मतदान करणार. आणि नेत्यानं आमच्या उमेदवारच असं दिल्यात, मतदान करताना त्यांच्या मनात ते मात्र शंका येणार नाही की शिट्टी समोरचं बटन मारायचं. कोण कोण आहेत उमेदवार? फजले अली, शब्बीर पाशा पटेल पंचायत समिती गणमधला आणि दादी पाशा अफजल पटेल जिल्हा परिषद मतदारसंघातून, आणि गणेशवाडी मतदारसंघातून सारिका शिवकुमार केरेपळ. तिरंगी लढत आहे. तुल्यबळ तिकडे विरोधी आघाडीची सुद्धा महाविकास आघाडी असेल, भाजप असेल, तुल्यबळ उमेदवार आहेत त्यांचे पण. मग काय आव्हान काय असणार आहे मग तुमच्या शाहू आघाडीला? आव्हान काही नाही, आव्हान कामच बोलतंय आमचं. कामासमोर कोण काय टिकणार नाही. मग लोकशाही सगळ्यांना लढण्याची अधिकार. कामं आहेत की मग? हा? त्यांची पण कामं आहेत. काय कामं काय दाखवा आम्ही, कामं काय दाखवा, काय कामं एकच दाखवा. तुम्ही काय कामे केलं सांगा मला, काय कामे केलं कोणाची तुम्ही? कामं आहेत? हा? कोणाची कामं? आमचे जे दादाबाजी आहे, आमचे फजल पटेल हे आम्ही आमचे काम केले सगळे. काय केलं? हा? काय केलं? आमचा जे तळापर्यंत जे वर पण गेले सगळे त्यांनी कामं केले. होय, आमची डीपी होती घरावर, त्या कमीत कमी 10 वर्ष 15 वर्ष होती. कोण काढलं? राजे पाटील यांच्याकडे काढलं. कोण केलं त्याला काढ? राजे पाटील यांच्याकडे दिलेत पैसे त्यांनी. हा बरं, मग स्वतः काढले त्यांनी. मग होय, स्वतः झालेत आमचे काम. मग आमच्या स्वतः नव्हतं, जाहीर रस्ता नव्हता आमच्या हातात. असं केलेत का मग त्यांनी? उमेदवार काय काम करतात? हा, कोणाचे? आमचे उमेदवार मग केले सगळे, म्हणून तर आम्ही येत आहे. आम्ही काय आलो इथपर्यंत? सगळे कामं केले म्हणून तर आम्ही इथं आले. मग लोक आता मतदान करताना काय बघणार मग? काय बघणार? मतदार कामं केलेले बघणार आणि मतदार बघणार. काम आणि हेच होय, मग काय बघणार आम्ही? मतदान करणार. होय, त्यांना बघून काम करणार आम्ही. आमचे जे केले तेच करणार. पक्षाला कितपत महत्व देणार? हा? पक्ष कितपत बघणार? आम्ही पक्ष बघणार आमचं जे आहे ते पक्ष बघणार आमचं. आमचे जे काम केले त्यांना बघणार आम्ही. होय, काय वातावरण आहे इकडे? वातावरण हे शिट्टीच आहे की. शिट्टी? होय. बर, नुसतं शिट्टीच आहे? शिट्टी आहे. वाढणार तर बाकी काय नाही. म्हणजे यड्रावकर साहेब आमचं राहणं काय क्षारपट होतं, 3-3.5 एकर काय ते सगळं क्षारपट करून देणार आहे. देणार आणि त्यांचं काम व्यवस्थितच चाललंय सगळं. आता पण चालू आहे हा. काम. व्यवस्थित हाय. आहे. काय काय या गावात काय काय काम केले त्यांनी? गावात काय म्हणजे डांबरी रस्ता हे काय ते ते सगळे त्यांनी कामं केले. गटाराची बोळा कामं बोळा सगळे सगळं केले. हे कॉन्क्रीट केल्यात, आनंद रस्ते. पाणंद रस्ते, आणि हे क्षारपटचं काम चालू आहे. घाट बुबनाचं घाट केलं, इथलं पूल चालू आहे. हे त्यांनी कामं केल्यात, यड्रावकरांनी कामं केल्यात असं तुम्ही म्हणताय. पण उमेदवार आहेत ते आता पंचायत समिती जिल्हा परिषद वेगळे उमेदवार आहेत, त्यांचे काय काम आहेत काय? त्यांचं बी काम चांगलं आहे की. कोणाकोणाचे? उमेदवारच चांगला आहे. कोण कोण? ते फजल अली पटेल आणि दादाई पाशा पटेल चांगले आहेत उमेदवार. उमेदवार काय आहेत. कामं केले त्यांनी मतदारसंघात? त्यांच्या जिल्हा परिषद मध्ये निवडून आलेले त्यांच्या गावात त्यांच्या केल्यात काम. तुम्ही काय म्हणताय, बाजी कोण मारणार म्हणताय? बाजी शिट्टी मारणार. शिट्टी समोर दोन तुल्यबळ पक्ष आहेत किंवा महाविकास आघाडी आहे, भाजप आहे, यांचे सुद्धा उमेदवार तुल्यबळ आहेत. टिकतील काय हे शाहू आघाडीचे उमेदवार त्यांच्यासमोर? टिकणार की. टिकणार? लोक निवडणुकीत मतदान करताना काय बघणार? माणूस बघणार का पक्ष बघणार? पक्षाला देखील बघणार. आणि असं उमेदवार उभा केलेला आहे, जे काही आपले फजल अली पाटील आहेत, रात्री 12 वाजता देखील तुम्ही त्यांना बोलवला तर त्यांनी रात्री झोपेतून उठून येतील असा उमेदवार आहे. दादा पाशा पाटील देखील असा उमेदवार आहे की औरवाडचे आहेत, आम्ही आलाच आहे. रात्री कधी देखील त्यांना बोलवून घ्या, येणार, हजर होणार. तुमची जे अडचणी आहेत ते पूर्णपणे त्याने काढून देतील अडचणी, असा उमेदवार आहे. आणि असं राजेंद्र यड्रावकर पाटलांसमोर देखील गेले, गरीब असून दे, श्रीमंत असून दे, प्रत्येकाची अडचण ते दूर करतील आणि केलेलं आहेत. आज रोजी आमच्या चर्मकार समाजामध्ये गेले 40 वर्ष झाले रस्ता नव्हता. राजेंद्र यड्रावकर साहेबाजवळ जेव्हा आम्ही गेलं, आपले जे फजले अली पटेल, समुपदे, असे सरपंच, दानवे सरपंच ते गेले साहेबाजवळ, असं मुद्दा मांडलं, ह्या समाजामध्ये रस्ता नाहीत, गेले 40 वर्ष झाले. कॉन्क्रिटीकरण रस्ता तयार करून दिलेला आहे, आता सध्यामध्ये झालेला आहे. आणि पुढचा जो आणि जे काही रस्ता राहिलेला आहे ते देखील मंजुरी आलेली आहे आणि आपल्या निवडणुकीनंतर होणार. आणि तुम्ही आता एवढं सगळं सांगायला, मला वाटतं आमदारांची कामं तुम्ही सांगायला एवढी केल्यात तेवढी केल्यात, त्यांचे उमेदवार तुमच्या मतीला येतात म्हणतात. पण आता कवट्याच्या माळावर मला तिथे गेलो, लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या, तिथे लोक काही कामच केलेलं नाही म्हणतात. कोण म्हणतोय? कोण म्हणतात? आमच्या गावामध्ये जे काही झालेलं आहे,
आमच्या डोळ्या देखील जे झालेलं आहे तेच आम्ही सांगणार. बाकीच्यांचं आपल्याला सांगू नका. गेले 40 वर्ष झाले आमच्या समाजामध्ये असं झुकून देखील कुठला नेता बघितलेला नव्हता. विरोधकांचं आव्हान सुद्धा तगडा आहे की तुम्हाला या शाहू विकास आघाडीला किंवा तुमच्या नेत्यांना. आहे की येत्यात का खुर्चीवर बसतात आणि घरला जातात असे नेते आहेत. टिकणार का त्यांच्यासमोर टिकणार की आणि आलेला आहे आमची सीट. आलेले आहे? हा आलेला आहे. ते मामा म्हणतात आमची सीट आलेली आहे. तुम्हाला काय वाटतंय? येणार 100% येणार. येणार का होय. बरं? काय कामच केलं? केल्यात हो त्यांची कामं दाखवण्यासारखे आहेत. बरं. इतर पक्षाची कामं कुठली दाखवायसारखे कामच नाहीत. बरं. 40 वर्षात ज्या गटारी बिटारी सगळे गावातली कामं आहेत एकही ठेवलेले नाहीत. बहुत समाजाचं सगळं पिऊन ब्लॉक गटारी सगळे टू जेड काम केल्यात. काय समस्या काय आहेत नाही मग इथं आता? समस्या आहेत की आणि नवीन कामं निघणार नवीन कामं करायला त्यांनी तयार आहेत. तयार आहे. तुम्ही आम्ही नुसतं कामं घेऊन या म्हणून सांगितलं त्यांनी. बरं. तुमचे काय असतील ते कामं. आता लोक आता बौद्ध समाजाला 25 लाखाचं बौद्ध विहार बांधून दिले. बरं. आणि काय पाहिजे अजून पण कुठला नेता ते साधं स्लॅब टाकायचा विचार केला नव्हता. यड्रावकर साहेबांनी झटक्यात मंजुरी करून लगेच हे केले. आता लोक या निवडणुकीत मतदान करताना काय मग नेत्याला बघणार का उमेदवारला बघणार? नाही दोन्ही पण बघणार. बरं. कारण उमेदवार पक्षाकडे जाऊन काम करून आणलाय पक्षानं लगेच काम केले. त्या उमेदवाराचा काय संपर्क आहे लोकांच्या बरोबर? हाय 100% काम आहेत भरपूर. पण विरोधातले सुद्धा तुल्यबळ आघाडी आहे, त्यांची सुद्धा ताकदवान उमेदवार आहेत. त्यांची पण कामं चांगली आहेत घेऊ. काय काम केलं दाखवून देत की नाही काम दाखवून देत की त्याने काम केलं म्हणतात. कुठलं काम केलं 40 वर्षाच्या ह्याच्यात ते दाखवून देऊन देत की याने यड्रावकर साहेब आल्यापासून कुठलं काम तटले कुठल्याही समाजाचं म्हणजे ह्यो समाज गेला तो समाज असलं काहीच नाही. आणि साहेबाकडे जातीभेदी नाही शब्दच नाही. कोण जाईल तो साहेबांचाच माणूस आहे. इतर या पक्षाचा त्या पक्षाचा त्यांच्या मनात देखील येत नाही असे साहेब आहे. विरोधकांच्या आव्हानासमोर टिकणार काय तुम्ही? टिकणार 100% टिकणार. होय बरं. कारण कामाच्या जोर आम्ही बोलतोय. काय आता वातावरण आलासमध्ये जिल्हा परिषद पंचायत निवडणुकीचं? तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे जे आता उमेदवार आहे फजलेले शब्बीर पाशा पटेल हा माझा अंगणवाडीपासून बॅचमेंट आहे. तो आजपर्यंत ज्याची जी कामं आम्ही त्याच्याबरोबर आतापर्यंत जे दिवस काढलेत ते आम्हाला माहिती आहे. तो माणूस कसा आहे काय आहे कुठल्या पद्धतीचा आहे आणि कुठल्या पद्धतीचं काम करतो हे सुद्धा आम्हाला माहिती आहे. त्यामुळे आम्ही जवळजवळ त्याच्या पाठीशी राहणार. आणि दादेपाशाचं म्हणाल तुम्ही तर कसं असतंय तुमची वर सत्ता कुणाची आहे तुम्ही कुठल्या तुमचा नेता कुठल्या युतीत आहे आणि तुम्ही कुणाबरोबर युती केलाय हे महत्वाचं असतंय. आता जे 5 वर्षी सत्ता आहे माननीय नरेंद्र मोदी जी असतील भाजप बरोबर आणि आपले एकनाथ शिंदे जे असतील यांची जी सत्ता आहे जे त्यातनं निधी उपलब्ध होत असतोय तोच खाली येत असतोय. कारण आपण ज्यावेळी निवडून जात असतोय तर निधी कुणाकडे मागत असतोय आपण जी सत्तेत लोक आहेत त्यांच्याकडे निधी मागत असतोय आपण आणि त्या निधीतनं आपली कामं होत असतात. दादेपाशांचं तुम्ही म्हणाल तर आमच्या चर्मकार वसाहत मध्ये असं घडलं होतं की 40 वर्ष रस्ता नव्हता. ते फजलेलीनं ते जिल्हा परिषद मधनं तो डांबरी रस्ता पहिला केला. मग असं झालं की बाबा ह्या समाजाला कॉन्क्रीट रस्ता हवा आणि ते सगळ्यात जर तुम्ही आता गावाचं निरीक्षण केला तर गावामध्ये सगळ्यात मोठा जो रस्ता असेल तो चरकार समाजामध्ये आज त्यांनी केलेला आहे दादेपाशा पाटलाने. आणि हॅलोजन बल्ब गावात देवाबत्तीची तुम्ही जर बघितला तर छोटे छोटे बल आहेत तर एका डांबावर 4 बल त्याला हॅलोजन म्हणतात. काय ती बल बसवायचं काम हे दादेपाशाच्या स्वतःच्या निधीतनं केलेलं आहे. काय सांगाल मग आता बाजू कोण मारणार? बाजी कोण मारणार म्हणजे ह्या कामाच्या जोरावर जे आहे तेच होणार. आता कसं झालंय लोक फार हुशार आहेत. लोक आता हे राहिले नाहीत की प्रत्येक व्यक्ती जो मतदार आहे तो अभ्यास करत असतोय. विरोधकांची काय कामं आता महाविकास आघाडी असेल भाजप असेल त्यांचे काय कामं आहेत नाही? विरोधक कसं असते माहिती काय जो सत्तेत असेल तो कामं करतोच हो. जे माणूस निवडून जात असतो ते कामं त्याला करावंच लागतात. आता तुम्ही चॅनलवाले आहेत तुम्हाला तुमच्या चॅनलचं काम करावंच लागतं. जो माणूस ज्या कामात आहे ते काम त्याला करावंच लागतं. ते कुणाला सुटलेलं नाही आहे. काय म्हणणार शिट्टी वाजणार कमळ वाजणार म्हणजे फुलणार, वाजणार. शिट्टी येणार त्यात. कमळ पण कसं आहे तुम्ही जरा वरचा अभ्यास करा. कमळ ही त्यांचीच माणसं आहेत. ही युती आहे. युती कोणीही आज जाऊ दे हे सगळे भाजप ही अंबाडी एकनाथ शिंदे ही सर्वांची युती आहे. यड्रावकर साहेब सुद्धा त्या युतीमध्येच आहेत. येणार म्हणताय पण 2 आघाड्या सुद्धा त्यांच्या विरोधामध्ये तुल्यबळ महाविकास आघाडी आहे भाजप आहे. अशा आव्हानासमोर टिकणार काय मग? टिकणार की शिट्टी टिकणार का सांगा. आता सध्या जे शिरोळ तालुक्यामध्ये तुम्ही वातावरण बघितला आता नुकताच झालेल्या जे नगरसेवकाचे इलेक्शन झालं तर त्या 2 मोठ्या नगरपालिकेमध्ये यड्रावकर साहेबांची सत्ता आहे. जवळजवळ आता 90% 90% म्हटला तरी आता यड्रावकर साहेबांची या भागात सत्ता आहे. त्यामुळे यड्रावकर साहेबांचं तुम्ही त्यांची सत्ता येणार ही तुम्ही ती हे करून टाका. आम्ही यड्रावकर म्हणून आता तिथे तुम्ही लोगो लावलाय. काय मग आता शिट्टी वाजणार काय तुमची? वाजणार की
का बरं 100% वाढणार. काय एवढा कारण कॉन्फिडन्स काय एवढा दादेपाशा पाटील मागचे 5 वर्ष त्यांची मिसेस जिल्हा परिषदच्या माध्यमातून निवडणुकीला उभ्या होत्या आणि ते निवडून आल्या. त्या 5 वर्षाच्या कारकिर्दीत दादेपाशांनी जवळजवळ ह्या आलास मतदारसंघाचा 24 कोटी रुपयाचा निधी त्यांनी आणून विकास केलेला आहे. त्या 24 कोटीमध्ये मग 7 खेडे असतील, पलीकडचं शिर्टी असेल, आपल्याकडे आता बसवाड नाही पण बसवाड होता. त्या बसवाड सारख्या ठिकाणी 24 कोटीमध्ये आता मी मगाशीच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे चर्मकार वस्तीमध्ये तिथं रस्ता झाला. परत आता आमदार साहेबांच्या माध्यमातून तिथं आपण कॉन्क्रीटचा रस्ता करत आहे. त्याच पद्धतीनं त्या बौद्ध समाजामध्ये जिथं जाचीला तिथं रस्ते गटर हे दादेपाशांच्या जवळजवळ 60-70 लाख रुपये फंड दादेपाशांनी त्या बौद्ध समाजाला दिले. आणि तशाच पद्धतीनं खाली आमचे पंचायत समितीचे रुपाली मगदूम म्हणून होते. त्यांनी हे आपल्याकडनं त्यांच्याकडनं जेवढी निधी होती पंचायत समितीच्या माध्यमातून त्यांनीही त्या आपल्या राजमान्यांच्या गल्लीतला हा जो विश्राम बावडेकरांच्या घरापासला रस्ता होता तो पंचायत समिती यड्रावकर गटाच्या माध्यमातून तिथला हा रस्ता झालेला, RCC रस्ता झालेला. त्यामुळे कामं झाली नाहीत हा म्हणायचा थातांद यांचा हा जे लोक म्हणत असतील कामं झाली नाहीत, ह्या लोकांना मी सांगतोय जिथं जिथं आपण KK चॅनलवाले आज शिरोळ तालुक्यातील 52 गावात जिथं जिथं जात आहे तिथं तिथं कॉन्क्रीटचे रस्ते बघा, तिथं तिथं साहेबांचे डिजिटल फलक बघा. आज आता निवडणुकीच्या माध्यमातून प्रचार सभेच्या माध्यमातून ते झाकले असतील हो, कारण आचारसंहिता ते झाकले पाहिजेत. बोर्ड उघडा तिथं फक्त राजेंद्र पाटीलच दिसणार तुम्हाला. 52 गावात जावा, कॉन्क्रीट रस्ता, गटरचे, नदी घाट बांधकाम असू दे. आणि सगळ्यात मोठा पायलट प्रोजेक्ट यड्रावकरांनी हे आलासमध्ये राबवला छारपड मुक्तीचा. कारण आजपर्यंत छारपड प्रत्येक जण करत होते, पण साहेबांनी काय केले 80% शासन आणि 20% शेतकरी रक्कम भरायची. त्या माध्यमातून जवळजवळ 350 कोटी रुपयाचा प्रकल्प आलासमध्ये 224 एकर मध्ये राबवण्याचा निर्णय घेतला. हे आता निवडणुका झाल्यानंतर त्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होईल. आता तुम्ही एवढी सगळी विकास कामं सांगायला लागलाय, विकास कामं सांगताय, तुम्ही शिट्टी वाजणार म्हणताय, पण विरोधकांचं तुम्हाला आव्हान आहे की काय सांगाल, ते कसं असणार आव्हान? हे बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे प्रत्येकाला निवडणुकीला राहण्याचा अधिकार आहे, प्रत्येकाला आपलं मत हे द्यायचा अधिकार आहे. मग त्याप्रमाणे ते थांबणारच की हो. त्यांना आता आम्ही विरोधक म्हणून आम्ही समजत नाही, हे त्यांच्या पक्षांमार्फत त्यांना आदेश आला असेल ते थांबले असतील. पण आम्ही काम करत असताना आमचं काम आणि येणाऱ्या पुढच्या काळात जे कामाचं विजन असेल ते हे घेऊन आम्ही लोकांच्या समोर चाललोय ना. आज आम्ही कोणावरही आरोप टीका टिप्पणी न करता आम्ही केलेली कामं असतील आणि भविष्यात आम्ही निवडून आल्यानंतर जी काम करणार आहे हेच आम्ही घेऊन चाललोय ना. कोणावरही टीका टिप्पणी आमची नाही आहे. लोक निवडणुकीत मतदान करताना कुठल्या गोष्टीचा विचार करणार? लोक हा विकास बघूनच लोक मतदान करणार आहेत, विकासालाच बघून मतदान करणार आहेत. कारण शिरोळ तालुक्यात तुम्ही फिरत असाल कुठल्याही गल्ली बोळात जावा, कॉन्क्रीटचे रस्ते हे ते गटारीशी म्हणजे भरपूर झाले. तुम्हाला कुठेही बघा तुम्ही सर विकास कामही बघणार म्हणतो. विकास काम अहो मग निवडणुका लढवायच्या कशा? विकास जर होत नसेल तर मग निवडणुका लढवायच्या का करणार? विकास करणाऱ्याला केलंय म्हटलं पाहिजे, ह्यात फार मोठेपणा आहे.